शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी वैभव तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हरभरा हे पीक आता 35 ते 40 दिवसाच्या घरात आहे. म्हणजेच हरभऱ्याला आपल्याला फुलं आलेली दिसते आहे आणि अशातच बरेचसे शेतकरी पाणी व्यवस्थापन करून झाल्यानंतर एक फवारणीचं नियोजन करत असतात. म्हणजेच हरभरा या पिकामध्ये दुसरी फवारणी करत असतात. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना हरभरा या पिकामध्ये दुसरी फवारणी करत असताना कोणतं अळीनाशक घ्यावं ना, याबद्दलच प्रश्न निर्माण होत असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉपचे 5 असे अळीनाशक सांगतो, जे तुम्हाला हरभरा या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं अळीवर नियंत्रण नक्कीच देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, अळीनाशकाचा जर विचार केला ना, तर हरभरा या पिकामध्ये बऱ्याचशा अळ्या येत असतात. त्याच्यात म्हणजे ज्या पद्धतीनं भाऊ घाटे अळी मी झालं म्हटलं समोर, लगेच तर याला फोन आपण बघा. हरभऱ्यामध्ये अळीचं नियंत्रण जर आपण धन्यवाद दुसऱ्या टप्प्यामध्ये जर केलं ना, तर आपल्याला जे काही समोर अळीचा प्रादुर्भाव मी मोठ्या मुद्दाम प्रमाणात मी होणार आहे तेच ना, त्यावर आपल्याला आळा सांगणार. घालता येते. आपल्या म्हणूनच गोष्टी आपण या कॉम्बिनेशनमध्ये चांगलं अळीनाशक घेतलं गेलं पाहिजे. तर तुम्ही दुसरी फवारणीचं व्यवस्थापन कोणतं करावं ना, याबद्दलचा व्हिडिओ मी आत्ताच पोस्ट केलेला आहे. तो पाहिला नसेल तर जाऊन पाहून घ्या आणि त्यामध्ये सुद्धा मी अळीनाशक सांगितलेलं आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अळीनाशकं सांगतो, ज्यापैकी तुम्ही कोणतेही घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला परवडल अशी अळीनाशकं सांगतो आणि काही अळीनाशकं महाग जरी असेल ना, तरी त्याचे रिझल्ट खूप चांगले येईल, अशी अळीनाशकं सांगतो. तर त्या लिस्टमधलं माझं सगळ्यात पहिलं जे अळीनाशक मी तुम्हाला सांगणार आहे, जे स्वस्त आहे, ते म्हणजेच प्रोक्लेम किंवा मिसाईल, ज्यामध्ये आपल्याला इमामॅक्टिन हा कंटेंट पाहायला मिळते. याचा वापर आपल्याला 10 ग्राम प्रति पंपासाठी करायचा आहे आणि फवारणी व्यवस्थापन करून घ्यायचं आहे. याच्यामुळे तुम्हाला अळीमध्ये चांगल्या पद्धतीनं नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच अळी नियंत्रण चांगलं झालं तर समोरचं येणारं उत्पादन सुद्धा चांगलंच होते. तर प्रोक्लेम माझं किंवा मिसाईल यापैकी कोणतेही एक तुम्ही घेऊ शकता. दुसरा विचार केला तर यामध्ये तुम्ही काली 100चा वापर करू शकता. मित्रांनो, काली 100 हे भूमी अॅग्रो इंडस्ट्रीजचा आपल्याला पाहायला मिळते आणि याचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीनं केला ना, तर आपल्याला रिझल्ट सुद्धा चांगले आणि दीर्घ काळापर्यंत येते. म्हणजे काली 100चा वापर केला तर रिझल्ट आपल्याला जवळ-जवळ 20 दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीने आलेले पाहायला मिळतात. तिसरा यामध्ये वापर करत असताना तुम्ही वायगो या कीटकनाशकाचा वापर करू शकता, जे आपल्याला बायर क्रॉप सायन्स कंपनीचं पाहायला मिळते. याचा वापर करत असताना तुम्हाला 10 एम-एल प्रति पंपासाठी करायचा आहे. यामध्ये आपल्याला टेट्रानिलिप्रोल हा कंटेंट पाहायला मिळते, जेणेकरून आपल्याला दीर्घ काळापर्यंत अळीचं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करता येते. यामध्ये चौथ्या अळीनाशकाचा विचार केला ना, तर तुम्ही यामध्ये एम्प्लिगो या अळीनाशकाचा वापर करू शकता आणि हे जे कीटकनाशकं सांगत आहे ना, हे जे अळीनाशक सांगत आहे ना, यामुळे तुमच्या फुल करपणार नाहीये. फक्त दक्षता एकच घ्यायची आहे, की हे जे वायगो आणि हे जे आहे ना, हे जर तुमच्या पिकामध्ये जास्त अळी असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणात अळी असेल, तेव्हाच तुम्ही याचा वापर करा. याऐवजी तुम्ही अल्टरनेट जे मी पहिले 2 सांगितले ना, त्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. तर Amplicoचा वापर करत असताना 10 एम-एल प्रति पंपासाठी करायचा आहे आणि यामध्ये 5वं आणि महत्त्वाचं अळीनाशक जर घेत असाल ना, तर तुम्ही साधं सिंपल जे काही तुमच्या एरियामध्ये अळीनाशक आता बरेचसे टेक्निकल्स आपल्याला पाहायला मिळतात, जे वेगळे-वेगळे कंपन्या आपल्याला देत असतात. तर तुमच्या एरियामध्ये जे कोणते अळीनाशक किंवा तुम्हाला ज्या अळीनाशकाचा चांगला रिझल्ट येते ना, तो अळीनाशक तुम्ही इकडे घ्या. हे 5वं मी तुमच्यावर सोडतो मित्रांनो. तर तुम्ही ह्या 4 पैकी कोणतंही एक तर घेऊ शकता आणि 5वा जो आहे, तो तुम्ही तुमच्या जे काही अनुभव आहे, त्याच्यातून तुम्ही घ्या आणि अळीचं चांगल्या पद्धतीनं आपल्या हरभरा या पिकामध्ये नियंत्रण करा. कारण अळीचं जर आपण नियंत्रण चांगल्या पद्धतीने केलं, तर आपले फुलसुद्धा चांगले असतात आणि समोरचे जे काही घाटे वगैरे आहेत ना, ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच आपलं उत्पादन वाढलं जाते. म्हणून तुम्ही यापैकी कोणत्याही अळीनाशकाचा वापर करा आणि हरभऱ्यामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन घ्या. धन्यवाद.